मात्र पाहायला मिळते। पहिली मॅच आपल्यापर्यंत पोहोचली जाते। युवा टायगर संघाचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत, तर दुसऱ्या बाजूला माकुंडसर संघ एक इनिंग जर पाहिली तर 20 मिनिटाचा अवधी हा तुम्हाला फक्त वापरण्यात येणार आहे, हे देखील लक्षात असू द्या। सर्वात प्रथम नक्कीच सुरुवात करण्या अगोदर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा, तर नक्कीच प्रथम गणरायांना वंदन करून तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपतींना वंदन करून आजच्या दिवसाची मी संतोष पाटील आणि नवली चषकामध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। यस, येथे मात्र पंचांचा कॉल येतोय। यतीन आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये आज यतीन पाटील, दुसऱ्या बाजूला नक्कीच नंदन आणि तिसऱ्या बाजूला पाहिलं तर हर्षू, असे तीन पंच आपल्याला पाहायला मिळतात। पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय मिस्टर रोहित आपल्याला पाहायला मिळतोय माकुंडसार या गावामधून। पहिला चेंडू सुरेख या ठिकाणी चेंडू पाहायला मिळतोय। फलंदाज जर पाहिला तर एका बाजूला मिस्टर दीपक आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर पंकज आपल्याला पाहायला मिळतोय। दीपक आणि पंकजची जोडी आहे। पहिला चेंडू डॉट फेकल्यानंतर हा दुसरा चेंडू, हा चांगला चेंडू आहे, अप्रतिम, परंतु डिक्लेअर झोन कडे जातोय चेंडू आणि डिक्लेअर झोन कडे सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच पूर्ण केली जाते। एका धावेने जर पाहिलं तर शुभारंभ आजच्या दिवसातील पहिला रन्स या ठिकाणी नक्कीच घेतला जातोय। सुरेख सुरुवात नवली चषक 2024 हे पर्व आपल्याला पाहायला मिळतंय आणि देखणं आहे, कारण की ज्या पद्धतीने आज पिच बनवलाय, मैदान ग्रीन ग्रास आहे, यावर खेळण्याची मजा काहीतरी वेगळी येणार आहे, हेच मात्र दर्शवताना हा तिसरा चेंडू आहे। टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र डिक्लेअर झोन कडे पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय। सिंगल ने स्ट्राइक मात्र रोटेट केली जाते। एका धावेने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर धावसंख्या दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 2 धावा। 3 चेंडू कंप्लीट झालेत, 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत स्कोरबोर्डवर। पहिला चेंडू अगदी सुरेख फेकला होता आणि त्यानंतर पाहिलं तर सिंगल अशा 2 धावा जमवल्यात आतापर्यंत। हा चौथा चेंडू असणार आहे या ओव्हर मधला। रोहित आपल्याला पाहायला मिळतोय, फटका मारायचा होता इथे मात्र ऑफसाइडचे रिजन मध्ये, परंतु चेंडू जो आहे तो प्रॉपरली बॅटवर येत नाहीये। अगदी जर पाहिली तर बॅटची एज लागली आणि चेंडू डिक्लेअर झोन कडे निघून गेला। सिंगल रन्सने धावसंख्या 1 ने वाढली जाते। स्कोरबोर्डवर धावसंख्या आतापर्यंत 3 धावा। 4 चेंडूचा खेळ झालाय। चांगली सुरुवात ज्या पद्धतीने म्हणेन ती माकुंडसार संघाची झाली आतापर्यंत। जर पाहिलं तर हा चेंडू आपण पाहतोय इथे मात्र पंच दर्शवतायत थोडस पायावर चेंडू आदळलाय आणि या चेंडूवर जर पाहिलं तर लेग बाईटच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल। सिंगल रन्स या ठिकाणी मिळेल। धावसंख्या 1 ने वाढील। धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत लागली जाते ती म्हणजे 4 धावा। 5 चेंडूचा खेळ झालाय। शेवटचे चेंडू पहिल्या षटकातील मिस्टर रोहित, फटका तर मारलाय ऑफसाइड रिजन मध्ये, तिथे क्षेत्ररक्षक आहे, चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय, फील्ड करेल फेकेल तोपर्यंत सिंगल रन्स कंप्लीट केले जाते। 1 षटक कंप्लीट झालाय। रितेश गरत या ठिकाणी उपस्थित आहेत, कॉमेंटेटर म्हणून आमच्या सोबत असणार आहेत, त्यांचं देखील वेलकम आहे। या आपण यायचं आहे रितेश गरक आपण पाहतोय। व्हॉइस ऑफ नवली आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आतापर्यंत जर पाहिलं तर पहिलं षटक कंप्लीट केलं गेलं। पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर सुरेख सुरुवात राहिली माकुंडसार मिस्टी 11 संघाची। हा संघ आपण पाहतोय खास करून लांबचा प्रवास आहे, परंतु पालघर मधला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। ओहो, इथे मात्र फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं। दक्षतला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर। सुरेख चेंडू या ठिकाणी नक्कीच पाहायला गेला। दक्षतच्या मार्फत फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं धीरजच्या मार्फत। इथे मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू अडवलाय दक्षतच्या हातामध्ये, परंतु रन्स इथे कंप्लीट केलं जाईल। धावसंख्या 1 ने वाढेल। स्कोरबोर्डवर धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत लागली जाते 6 धावा। षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय। चांगले षटक हाताळताना माकुंडसार संघाचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुढचा चेंडू थोडासा खाली चेंडू राहतोय, चेंडूला पूर्णपणे प्रॉपरली फटका मारता आला नाहीये, अगदी स्लोवर चेंडू आला आणि तेच पाहिलं आपण ऑफसाइड रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता समोरच्या दिशेने, परंतु फटका आलेला नाहीये। सिंगल ने धावसंख्या वाढील 7 धावा आतापर्यंत लागले जात आहेत। 3 चेंडूचा खेळ झालाय। चौथा चेंडू फुलटॉस चेंडू होता, इथे मात्र चेंडू स्टॉप होतोय पूर्णपणे क्रीज मध्ये नाहीये, चेंडू तिथेच थांबलाय, त्यामुळे
पंचांची देखील नजर आपल्यापर्यंत पोहोचली जाते. खूप चांगलं डिसिजन या ठिकाणी मी म्हणेन हर्षू आणि नंदनचं राहिलंय, कारण ज्या पद्धतीने चेंडू स्टॉप झाला होता, अगदी पाहायला लागला, बॅटिंगला लागला आणि तदनंतर पाहिलं तर पूर्णपणे चेंडू मैदानावर स्टॉप झालेला आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ. फुलटॉस चेंडू आहे, समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र फलंदाज प्रयत्न तर करतोय की मोठा फटका येईल, मात्र दीपक आपण पाहतोय आतापर्यंत डॉट चेंडू खेळताना फटका बसत नाहीये, गॅप मिळत नाहीये. आहा, चेंडू पायावर आदळतोय, चेंडू जाईल लेग बायच्या रूपाने ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालंय आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 8 धावा. माझ्यासोबत जर पाहिलं तर मॅजिक फिंगर यशला आपण पाहतोय. जेव्हा जेव्हा नवली गावामध्ये टुर्नामेंट असतो तेव्हा मात्र यश मला साथ देत असताना आज देखील तो त्याच तयारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सुरेख षटक जर पाहिलं तर 2 कंप्लीट झाले आणि 8 धावा. स्कोर कार्ड के ऊपर 8 रन्स अभी तक चौकार आलेला नाहीये अजूनपर्यंत. जर पाहिलं तर मोठा फटका मारू दिलेला नाही. 2 प्रयत्न केले मोठे फटके मारण्याचे, परंतु ते अडवण्याचं काम चांगल्या पद्धतीने केलं गेलं. पुन्हा एकदा सज्ज झालाय मिस्टर दीपक. प्रणित येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू या ठिकाणी हाताळेल. अगदी सुरेख सुरुवात ज्या पद्धतीने केली, मात्र तिसऱ्या षटकावर टॅप मारण्याचा प्रयत्न. चेंडूवर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडूला पकडतोय. अगदी टॅपचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु या मैदानावर थोडस मैदान जर पाहिलं तर आपण पाहतो टॅप फटका अजूनपर्यंत लागलेला नाहीये, त्यामुळे टॅप जाण्याची शक्यता थोडीशी कमी आहे. प्रयत्न तर करतायत मिस्टर पंकज. आतापर्यंत पंकजने 3 चेंडू खेळलाय. 3 चेंडू मध्ये सिंगल रन्स, 3 धावा जमवल्या त्याने. हा देखील फटका चांगला होता, परंतु पॉइंट रिजन मध्ये चेंडूला अडवतोय क्षेत्ररक्षक. चेंडूवर सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोरबोर्डवर धावसंख्या आता मात्र डबल फिगर मध्ये 10 धावा जमवल्या जात आहेत. 10 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारलाय. थोडीशी मिसफील्ड झाले, परंतु चेंडूला इथे सावरलं गेलं. क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर मिस्टर अक्षय ला आपण समोरच्या दिशेने पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करताना मात्र पाहायला मिळाले. पुढचा चेंडू सुरेख अगदी ब्लॉकलचा मारा. ज्या पद्धतीने खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेला, चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू या ठिकाणी जर पाहिलं तर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. रन्स मिळणार नाही, डॉट चेंडू येतोय. अशी या ठिकाणी सुरेख फटका. अगदी कार्पेटला रोल करत चेंडू जात होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा आपल्याला पाहायला मिळालं हर्षलच्या माध्यमातून आणि धावसंख्या 1 ने वाढली जाते. 12 धावा आतापर्यंत. षटक जर पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू झाले आहेत. चांगलं षटक हाताळलंय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे. अक्षयच्या हातामध्ये चेंडू. यासनोचं कॉलिंग आणि गडी बाद. इथे मात्र जर पाहिलं तर मिस्टर पंकज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिला विकेट मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर आतापर्यंत 12 धावा ह्या जमवल्या जात आहेत. यस डीजे. थँक्यू. ब्रावो नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. ब्रावोने जेव्हा सुरुवात केली होती बोईसरच्या ग्राउंडवर अगदी सुरेख क्षेत्ररक्षक म्हणून पहिला ब्रावो येत होता, परंतु मध्यंतरी काळात 2-3 वर्षापूर्वी खूप इम्प्रूव्हमेंट केली आणि या इम्प्रूव्हमेंट करत असताना जर पाहिलं तर आज एक चांगला फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. बघूया युवा टायगर हा संघ ज्या पद्धतीने आज बोईसरचा प्रवास करून इथे पालघरमध्ये प्रवेश केलाय त्यांनी, आणि प्रवेश करताना जर पाहिलं तर थोडस अडचणीत आहे संघ. शेवटचे षटक आहे मैदानाच्या आतमध्ये. 12 धावा स्कोरबोर्ड वरती. गोलंदाजी मार्कवर मिस्टर राज. फुलटॉस चेंडू. इथे मात्र मारण्याचा प्रयत्न. चेंडूवर क्रॉस बॅट फिरवली, परंतु बॅटची टो लागली आणि चेंडू जातोय बॉक्स विकेटच्या रूपाने. गडी बाद. आउट होतोय. दुसरा गडी बाद होतोय. यस डीजे. थँक्यू. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4थं मैदानाच्या आतमध्ये 1 चेंडूचा खेळ झालाय. यानंतर होणारा सामना 45 वर्षे शिवसाई सरावली. दोन्ही संघ सज्ज व्हायचे आहेत. ऑफिशियल कॉल आहे तुमच्यासाठी. जशी इनिंग ब्रेक होईल तसं मात्र तुम्हाला टॉस बॉक्स आहे, तिथे मात्र आपले कर्णधार आपण पाठवून द्यायचे आहेत. पुढचा चेंडू अगदी फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन कडे चेंडू जातोय. डिक्लेअर क्रॉस होतोय. सिंगल रन्स या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. आतापर्यंत खूप म्हणजे खूप जखडून ठेवलाय माकुंड सर संघाने. खूप चांगल्या पद्धतीने खेळ केले. मोठा फटका अजूनही मारू दिलेला नाहीये.
मात्र इथे पाहतोय आपण वाईटचा इशारा येतोय, यस दर्शवतायत यतीन पाटील त्या ठिकाणी मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आहे, चांगले क्षेत्ररक्षण, चेंडूला अडवलाय. इथे जर पाहिलं तर विकेटच नक्कीच मागणी केली होती. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच मिस्टर दक्षत आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगलं क्षेत्ररक्षण दक्षच्या मार्फत आपण पाहिलं. पुन्हा एकदा राज, उलटा चेंडू आहे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. जो प्रयत्न ब्रावोने केला तोच प्रयत्न आता मात्र मिस्टर दीपक करत असताना बाद होतोय. ओपनिंगला आले होते मात्र चांगली खेळी राहिली नाही त्यांची. त्यांच्या बॅट्स मधून जर पाहिलं तर एकंदरीत 6 धावा जमवल्या गेल्या आणि चेंडूचा जर खेळ पाहिला तर 14 चेंडू मध्ये 7 धावा जमवल्या. खराब क्रिकेट थोडस नक्कीच मी म्हणेन, कारण बॉक्स क्रिकेट म्हटलं तर गॅप शोधणं खूप गरजेचं आहे. काही शेवटचे चेंडू शिल्लक आहे. ते मात्र पहा, चेंडूला फेकण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रॉपरली फेकी राहिली नाहीये. सिंगल रन्स मिळतंय आणि या सिंगलच्या बरोबर धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा ह्या कंप्लीट होत आहेत. 18 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं जाईल. यस आपण पाहतोय स्वागत केलं जाईल, स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जाईल. मी आमचे आदरणीय जर पाहिले तर जेव्हा जेव्हा क्रिकेटचे सामने असतात तेव्हा मात्र आवर्जून असे उभे राहणारे, त्या जर पाहिलं तर आयोजकांच्या मागचा पाठीचा कणा म्हणून ज्याला संबोधलं जाते असे आमचे आदरणीय रवींद्र म्हात्रे म्हणजेच आमचे बंड्या भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय करण मोरे यांना की करण मोरे यांचे शुभ असते आपण रवींद्र म्हात्रे म्हणजेच आमचे बंड्या भाऊ यांचे स्वागत केलं जाईल. आज स्वागत समारंभ होताना आपल्याला पाहायला मिळते या मैदानावर. जर पाहिलं तर नवली चषक 2024 हे पर्व सुरेख पद्धतीने अगदी मायची भगवी शाळ आपल्याला पाहायला मिळते आणि सन्मानदायक या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपले आदरणीय रवींद्र म्हात्रे जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. बंड्या भाऊ यांचं खूप चांगल्या पद्धतीने जेव्हा जेव्हा आपण म्हणतो ना मैदानामध्ये, नवलीच्या मैदानामध्ये जेव्हा जेव्हा सामने असतात तेव्हा मात्र आवर्जून उपस्थित स्थिती आपल्याला दर्शवणारे असे आमचे बंड्या भाऊ. तसेच विनेश घरत आपण पाहतोय आमचे विनू भाऊ, हे देखील आपण पाहतोय लेजेंड क्रिकेटर आहेत. अगदी आयोजकांच्या पाठीचा कणा म्हणून सातत्याने आपल्या सोबत उभे राहणारे मी ब्रिजेश घरत यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आमचे विनू भाऊ म्हणजेच विनेश घरत यांचं स्वागत करायचं आहे. आपण पाहतोय मुख्य स्क्रीनवर चांगल्या पद्धतीने ब्रिजेश म्हटला तर एक लेफ्टम गोलंदाज नवली गावाचा, त्यांच्याकडून आपण पाहतोय आपले आदरणीय विनू भाऊ यांचं स्वागत केलं जात आहे. त्यानंतर मी करण मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी करण मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. नयन मी या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करतोय या आपण पुढचे मान्यवर तुषार मोरे कुठे आहे? तर आदरणीय रहीम सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत केलं जाईल. मी विनंती करतोय नयन बाबू यांना की स्वागत करायचं आहे. नयन घरत यांचे शुभ असते. आपण पाहतोय रहीम सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडून स्वागत केलं जात आहे. अगदी सुरेख मायची उबदार शाळ आणि पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं एक आठवण म्हणून सन्मान चिन्ह येणाऱ्या पाहुण्यांना आपण या ठिकाणी दिलं जात आहे. मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकताय. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. आतापर्यंत जर पाहिलं तर चेंडूचा खेळ झालाय 3 चेंडूमध्ये 2 रन्स या ठिकाणी आतापर्यंत कंप्लीट केले आहेत. इथून जर पाहिलं तर पंचांचा इशारा तो यस वाईटचा इशारा आहे
आणि अतिरिक्त एक धाव मिळेल. धावसंख्या 4 धावा. चला दोन्ही संघ 45 संघाचा कर्णधार आणि सरावली 3 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. 3 चेंडू आणि 3 धावा. हा आता मात्र पुन्हा एकदा पायावर चेंडू टाकला होता. यशची कॉलिंग आहे आणि इथे जर पाहिलं तर ते करू ना आधी टॉस करून घेतो हे आपण ब्रेक मध्ये करू हरकत नाही. चला सरवली संघ आणि दुसऱ्या बाजूला पंचाळी संघाचा कर्णधार. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल तोपर्यंत पाहतोय पण समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. पहिलीच मॅच जर पाहिली तर थोडीशी लो स्कोरिंग आहे आतापर्यंत आपण पाहतोय. शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकातील. सुरेख षटक या ठिकाणी हाताळला जातोय. सिंगल रन्स जाणीव आहे कारण की लो स्कोरिंग मॅच आहे. लो स्कोरिंग मध्ये जर विकेट गेला तर थोडंसं दबाव येतोय. तो दबाव मुक्त करण्यासाठी सिंगल रन्स चालू ठेवणं खूप गरजेचं आहे. एक षटक कंप्लीट झालंय आणि एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 5 धावा आतापर्यंत. विकेटचा जर विचार केला तर एक विकेट बाद झालेला आहे. या 45 संघ अंकुश भोईर 45 संघ तर आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी चालू होईल. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथे मात्र नक्कीच दीपक आलाय. पहिला चेंडू जर पाहिला तर वाईट फेकला जातोय. अतिरिक्त रन्स या ठिकाणी सुरुवात केली जाते. खराब चेंडू या ठिकाणी. पुन्हा एकदा वाईट चेंडू. आधीच धावा कमी आहे तर इथून जर पाहिलं तर खर्चीकरण जास्त करताना मिस्टर पंकज आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल रन्स ते धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या आतापर्यंत 8 धावा. जिंकण्यासाठी जर लक्ष पाहिला तर 18 धावांचं लक्ष आहे. म्हणजे इथून जर पाहिलं तर 10 धावा अजूनही बनवाव्या लागणार आहेत. दीपक पुन्हा एकदा बॅटची व्यवस्थित इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. बॅटची एज लागली होती. फिल्डिंग देखील चांगली झाली परंतु गॅदर करता आलं नाही क्षेत्ररक्षकाला. खराब या ठिकाणी फिल्डिंग मात्र नक्कीच दर्शवली गेली आणि त्याचाच फायदा होतोय समोरच्या संघाला. एका बाजूला पाहिलं तर मिस्टर प्रणित आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर दक्षत ऑन स्ट्राइक. फटका इथे बॅटची एज आणि यस गडी बाद होतोय. मिस्टर दक्षत बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत पाहिलं तर 2 गडी बाद झालेत एसडीचे. थँक्यू. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. अक्षय आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. लो स्कोरिंग मॅच आहे. या मैदानाचं खासियत जर पाहिलं तर आतापर्यंत मला नक्कीच यश दर्शवतायत की एकही चौकार लागलेली नाहीये. पहिली चौकार कधी येईल त्याची वाट मात्र प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहतोय परंतु अजूनही एक मोठा फटका आलेला नाहीये. नक्कीच थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतायत. पुढे आणले जात आहेत क्षेत्ररक्षक कारण की जाणीव आहे सिंगल रन्स वाचवायचा आहे. या उद्देशाने गोलंदाजी करत असताना आतापर्यंत चेंडूचा खेळ जर पाहिला तर 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. येणारे 3 चेंडू पाहायला मिळतील कशा पद्धतीचे फेकणार आहे गोलंदाज मिस्टर दीपक याचा पुढचा चेंडू आपण पाहतोय. चौथा ब्रावोला थोडासा पुढे आणलाय तर पाहायला मिळेल इथे रन्स किती वाचवल्या जातील. थोडीशी लढत मोठी आहे. आपण पाहतोय पहिला सामना आहे. दडपण आहे परंतु ह्या दडपणाच्या जर बाजूला जाऊन पाहिलं तर अवांतर धावा जास्त येताना आपल्याला पाहायला मिळते दीपक कडून. एक्स्ट्रा रन्स इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा बॅटची इनरला मला वाटतं लागतंय. हाताच्या इनरला लागतंय. पुढच्या कोपरा लागला जातोय आणि तेच कारण या ठिकाणी नक्कीच पंच देखील दर्शवतायत की रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय.
इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल रन्स घ्यायची आहे, बॅटची एज लागते, डिक्लेअर झोन कडे जाईल चेंडू, सिंगल रन्स ने स्ट्राइक मात्र रोटेट होताना आपल्याला पाहायला मिळतंय। आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा स्कोर वरती, अजूनही जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे आणि अजूनही जर पाहिलं तर या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे। म्हणजे एकंदरीत चेंडूचा विचार केला तर 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता, 7 धावांची आवश्यकता आहे। इथे मात्र फटका सुरेख आहे, गच्चा क्षेत्ररक्षण आणि चौकार, पहिला चौकार येतोय। जर पाहिलं तर मिस्टर प्रणित आपल्याला पाहायला मिळतोय, ओपनिंग साठी गेला होता आणि ओपनिंग साठी जात असताना इथून जर पाहिलं तर थोडेसे क्षेत्ररक्षक पुढे आले होते आणि या पुढे आलेल्या क्षेत्ररक्षकांचा पूर्णपणे फायदा उचलला त्यांनी आणि सरळ खेळून काढला ऑन साइड रिजन मध्ये, थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण चौकार जाते। आता मात्र जिंकण्यासाठी जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता आहे। 45 संघ उपस्थित आहे का? 45 संघ, यस अंकुश या ठिकाणी उपस्थित आहेत। मी लगेचच जाईल, फ्रेंड्स सरावली या ठिकाणी एक संघ आणि दुसऱ्या बाजूला 45 संघ। हॅलो हॅलो, आता मात्र समीकरण पाहिलं तर 12 चेंडू मध्ये 3 धावांची गरज असताना माकुणसार संघाला गोलंदाजी मार्कवर आता येत आहे तो ब्रो। चला पाहूया 3 धावा, 12 चेंडू आणि 3 धावा, फटका चांगला, यावेळी मात्र चेंडू चांगलाच क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। आता मात्र अजूनपर्यंत 2 धावाची गरज, स्ट्राइक वर आता मात्र प्रणित, यावेळी मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। आता मात्र पाहूया 1 धावाची गरज असेल माकुणसार संघाला, यावेळी मात्र पाहूया ब्रो, चांगला फटका, यावेळी मात्र पाहूया पहिला टॅब येतोय आणि विजयी संघ होतोय तो माकुणसार संघ। चला आता मात्र इकडे नाणेफेक होतोय, यस नाणेफेक केले जाईल। मी विनय गरत म्हणजे विनोद सरांना विनंती करतोय का त्यांच्या शुभ असते 2 संघ या ठिकाणी उपस्थित झालाय।